काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे वन्य प्राण्यांची तस्करी करणारी एक टोळी वन विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती। त्यांच्याकडून मांडूळ जातीचे जिवंत साप सुद्धा जप्त करण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपये या सापांची किंमत असल्याची माहिती त्यावेळी वन विभागाच्या वतीने देण्यात आली होती। अटक करण्यात आलेल्या आरोपींना किनवट येथे न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले। व्हीसीएन न्यूजचे प्रतिनिधी राजू दराडे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी माहूर कवळे यांच्याशी चर्चा केली असता नांदेड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। मी श्रीधर गोविंदराव कवळे, वन परिक्षेत्र अधिकारी माहूर, दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी मांडूळ तस्करीमध्ये साखनी घाटामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींना 7 आरोपींना, त्यातील 6 पुरुष आणि 1 महिला आरोपी यांना माननीय न्यायालय किनवट येथे काल हजर केले असता त्याला माननीय न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। ते न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपण सर्व आरोपींना नांदेड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवलेले आहे आणि पुढील तपास चालू असून आम्ही तपासाच्या संबंधीचे सर्व सूत्रे वेगाने फिरवत आहोत। तरी पुढील तस्करीचे पूर्ण रॅकेटचे मुख्य सूत्रधार लवकरच ताब्यात येतील अशी माहिती ग्वाही देतो। वन्य प्राण्यांशी संबंधित तस्करीचे आणखी कुठे धागेदोरे जुळले आहेत का याचा मागोवा सुद्धा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत आहे। माहूर येथून व्हीसीएन साठी संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।